धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार. आज आपल्या आमची माती आमची माणसं या विशेष कार्यक्रमामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे बिपिन जगताप यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. खादी आणि महात्मा गांधी यांचा अगदी जवळचा संबंध आहे. खादी वापरासाठी महात्मा गांधी हे स्वतः आग्रही होते आणि खादी वापरासाठी ते इतरांसाठी सुद्धा आग्रही होते. आणि म्हणूनच आज आपण महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जे विविध उपक्रम राबवले जातात त्याविषयी बिपिन जगताप या सरांकडून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत. आणि खादी व ग्रामोद्योग मंडळ याचे विविध उपक्रम तर असतात, पण याची मुळातच स्थापना केव्हा झाली आणि याचा मूळ उद्देश याविषयी सर्वप्रथम सांगा. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील खेडे तयार करण्यासाठी आणि वस्त्र, खादी हे फक्त वस्त्र नाही तर तो एक विचार आहे स्वदेशीचा, त्याचबरोबर ग्रामस्वराज्याचा आणि गाव समृद्ध करण्याचा तो एक विचार आहे. महात्मा गांधींनी असं सांगितलं होतं की ज्यावेळेस देशातील राज्यातील खेडी ही स्वयंपूर्ण होतील, ते ग्रामोद्योगाने असतील, खादीनं असतील किंवा स्वदेशीनं असतील, त्याच वेळेस गावाचा, राज्याचा आणि पर्यायाने देशाचा विकास होऊ शकतो. आणि त्याच अनुषंगाने महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमामध्ये आपण बघत आहोत की महात्मा गांधींनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच गोष्टींच्या उद्देशासाठी महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ स्थापन करण्यात आलेला आहे. स्थापना केल्यानंतरचा जो मूळ उद्देश जो आहे, तर तो मूळ उद्देश कशा प्रकारे राबवला जातो तर त्याविषयी सांगा. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ याची स्थापना 1960च्या मुंबई अधिनियम कायद्याअंतर्गत झालेली आहे. विधानसभेचा हा कायदा आहे आणि याच्यातूनच 1962 साली महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये खादी आणि ग्रामोद्योग पोहोचावा आणि त्याचं संघटन करून लोकांना कायमचा रोजगार निर्माण व्हावा. त्याचबरोबर खादी, ग्रामोद्योग या दोन्ही गोष्टी गावासाठी खूप महत्त्वाच्या असतात. त्या अनुषंगानेच खादी आणि ग्रामोद्योग मंडळाची स्थापना झाली आहे. या खादी आणि ग्रामोद्योग मंडळामार्फत गावातील विविध उपक्रमांना, किंवा आपण खूप मागे गेलो तर आपल्या लक्षात येईल की गावात 12 बलुतेदारी ही पद्धत होती. आणि 12 बलुतेदारी ही पद्धत अशी होती की गावातीलच लोकांनी गावातीलच एखादा छोटासा उद्योग करायचा, त्याचं पणन किंवा मार्केटिंग जे आहे ते गावातल्याच लोकांनी त्याला सहकार्य करायचं आणि त्याच्या माध्यमातून ही पद्धतीनं गावं स्वावलंबी होती. आणि याच विचारांनी आपण खादी आणि ग्रामोद्योगाच्या स्थापनेमागचा उद्देश पाहिला तर हाच विचार आहे की या सगळ्या उद्योगांना स्वयंपूर्ण ते उद्योग व्हावेत, त्यांना संपूर्णपणे सहकार्य व्हावं आणि त्याच्या माध्यमातून त्या लोकांच्या मालाला बाजारपेठ मिळावी. या मुख्य उद्देशानेच खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापना आहे. त्याच उद्देशाने महात्मा गांधींनी हे सगळ्या गोष्टी गाव पातळीवरती तयार केल्या होत्या. आपल्याला मार्केटमध्ये अगदी सहजरित्या स्वच्छ म्हणूया आपण, त्याचबरोबर प्युअर म्हणूया, तर तो मध अगदी सहज मिळतो आणि त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर मला वाटतं त्याचं मुख्य कारण हेच आहे की खादी व ग्रामोद्योग मंडळामुळे जे उपक्रम राबवले जातात तर त्यामुळे बाजारपेठ जास्त मिळालेली आहे. एकदम बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळ यांची मधुबन नावाचं मध बाजारात विकलं जातं आणि महाबळेश्वरला ह्याचं 2 आउटलेट आहेत, 2 विक्री केंद्र आहेत. पुण्यामध्येही विक्री केंद्र आहे आणि मुंबईला फोर्टला, जे महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचं मुख्यालय आहे, त्या ठिकाणी हे आपण मध विक्री केंद्र सुरू केलं आहे. आता नुकतेच आमच्याकडे मंडळाचे सभापती म्हणून विशाल चोरडिया सर हे नियुक्त झाले आहेत. त्याचबरोबर आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुंबई, पुणे आणि अजून इतर ठिकाणी मधमाशा पालनासाठी मोठ्या प्रमाणात वाव देत आहोत. शिवाय विदर्भातील आपण जर विचार केला तर विदर्भातील जंगलांचा जर परिसर पाहिला
तर त्या ठिकाणी आग्या मधमाशांना खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. हां. तर त्याच्यावरही मंडळाच्या मार्फत अमरावती येथे पुढील काही दिवसातच आम्ही नवीन एक उपकेंद्र सुरू करत आहोत की जेणेकरून आपला विदर्भातील जे कोणी शेतकरी हे काम करत आहेत बरोबर. त्यांच्याही मधाला जास्तीत जास्त मार्केट देणं, त्यांचा मध खरेदी करणं, त्यांना प्रशिक्षण देणं, या गोष्टींसाठी आम्ही विदर्भातही हे काम सुरू करत आहोत. अच्छा. थोडक्यात असं आहे की काही वर्षापूर्वी फक्त पश्चिम घाटातील 12 जिल्हे जे आहेत पश्चिम घाटातील एवढ्या तालुक्यांपुरता, म्हणजे 12 जिल्हे आणि 63 तालुके एवढ्या पुरताच हा मर्यादित असणारा मधमाशा पालन हा व्यवसाय आपण आता विदर्भ आणि मराठवाड्यातही घेऊन जात आहोत. बरं. आणि त्या दृष्टीने नियोजन करून आम्ही संपूर्णपणे या सगळ्या मधाला जास्तीत जास्त बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अच्छा. पुढच्या काळात प्रयत्न करणार आहोत. बरं. पण मुळात जो खरा मध जो आहे म्हणतात ना खरा, तर तो कसा ओळखायचा? कारण बऱ्याचदा असं होतं की आपण बाजारपेठेत जेव्हा जातो मार्केटमध्ये तेव्हा आपण ब्रँड बघून तो मध घेतो, पण बऱ्याचदा असं होतं घरी आणल्यानंतर की अरे नाही हा तेवढा प्युअर नाहीये मध. तर मग ती पद्धत काय आहे ती सुद्धा कळायला पाहिजे लोकांना. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की रासायनिक तपासण्या करूनच तो मध आपल्याला ओळखता येतो. याच्यामध्ये अनेकदा आपण FSSAI लायसन म्हणजे फूड अँड ड्रग्सचं लायसन आहे का, त्याच्यामध्ये ॲगमार्क आहे का त्या मधाला, ॲगमार्कचा प्रमाणित जर मध असेल तर तोही अत्यंत चांगल्या पद्धतीचा असतो. शिवाय मधामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सुक्रोज, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या 3 शुगर ह्या नॅचरल शुगर पासूनच मध तयार होतं. त्याच्यामुळे ह्या मधामध्ये अनेकदा अशुद्ध ओळखणं तसं बाह्य रंगावरून किंवा बाह्य गोष्टीवरून ओळखणं तसं अवघड असलं तरी पण मध हा ज्या कोणाकडून विकला जातोय त्याच्यावरही खूप महत्वाचं आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळी लायसन्स असतील तर तसा मध खरेदी करायला हरकत नाही. पण तरी देखील महाराष्ट्र शासनाच्या, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मधुबन या मधावरच जास्तीत जास्त लोकांनी भरोसा ठेवून हा मध घ्यावा. कारण या शासनाच्या मार्फत हा मध विकला जातो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा हा मध असतो. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचा हा मध विकत घेतला जातो त्या शेतकऱ्यांना सुद्धा ह्या मधाच्या नफ्यातला वाटा खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत दिलेला आहे. फळांचे रस किंवा फळं जी आहे त्या त्या सीझनमध्ये ती फळं मिळतात, वर्षभर सगळी फळं मिळत नाहीत. मग त्या फळांचा जो पल्प आहे किंवा जो रस आहे तर तो कसा गोळा करायचा किंवा तो कसा टिकवायचा, तर यासाठी सुद्धा आहे, म्हणजे त्यासाठी सुद्धा मार्गदर्शन दिलं जातं आणि त्या संदर्भात असलेले उद्योग तर त्याविषयी सांगा. 2008-9 पासून महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे. या योजना राबवणाऱ्या 3 संस्था आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्रामोद्योग आयोग. तर ह्या तिन्ही योजना, ह्या तिन्ही संस्थांमार्फत ही योजना राबवली जाते. याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत जवळपास 35% एवढं अनुदान दिलं जातं आणि याची या कर्जाची मर्यादा 25 लाख रुपयापर्यंत आहे. म्हणजे कोणालाही उत्पादनावरती किंवा उत्पादन वस्तू करायची असेल कोणती, उदाहरणार्थ पल्प तयार करायचा असेल किंवा एखाद्याला मोठा उद्योग सुरू करायचा असेल, गुळ उद्योग सुरू करायचा असेल तर याच्यासाठी 25 लाख रुपयापर्यंत आपण कर्ज प्रकरण मंजूर होतं त्याला. आणि त्या 25 लाख रुपयामध्ये 35% हे राखीव लोकांसाठी मदत मिळू शकते आणि जे खुल्या संवर्गातले त्यांना 25% एवढं अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्या माध्यमातून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही आता तर आपण बघत आहात की आता कॅशलेसच्या किंवा ऑनलाईनच्या सगळ्या जमान्यामध्ये आपण ही योजना सुद्धा खादी आयोगाच्या मार्फत पोर्टलवरती आहे आणि www.pmegp.eportal.in याच्यावरती कोणत्याही माणसाने याच्यावरती फॉर्म भरल्यानंतर तो खादी ग्रामोद्योग मंडळाच्या कार्यालयात येतो आणि ऑनलाईन हा सगळ्या गोष्टी केल्या जातात. ऑनलाईन म्हणूया आपण किंवा नेट बँकिंग या सगळ्या सुविधा तर आहेत, पण ग्रामीण भागापर्यंत तेवढा त्याचा विस्तार झालेला नाही किंवा लोकांपर्यंत ह्या सोयी सुविधा असल्या तरी सुद्धा, योजना असल्या तरी सुद्धा त्या पोहोचत नाहीत किंवा त्या समजत नाहीत. तर मुळात अगदी बेसलाईन पासून कोणता मार्ग तुम्ही अवलंबता? विशेष म्हणजे आमच्याकडे तालुका स्तरावर सुद्धा सचिव आणि सहाय्यक सचिव हे आमच्या त्या संस्थेला पद आहेत. तर तीही लोक ग्रामीण भागातील गावात खेड्यापर्यंत जातात, त्या लोकांना मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे ज्या लोकांना ऑनलाईन या पद्धतीने हे फॉर्म भरता येत नाहीत त्यांना भरण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे हा एक प्रचार प्रसिद्धीचा भाग जरी असला तरी आम्ही आता मोठ्या प्रमाणात पॉम्पलेट्स छापून, पोस्टर्स आणि वेबसाईट या सगळ्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागापर्यंत पोहोचत आहोत. विशेष म्हणजे आम्ही
ग्रामीण भागातील लोकांपर्यंत जास्तीत जास्त योजना पोहोचवण्यासाठी आम्ही ग्राम्य भाषेतील किंवा ग्रामीण भागाच्या भाषेत एखादा पोवाडाही आम्ही व्हिडिओ पट तयार करून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवणार आहोत. सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही पुढच्या काही काळामध्ये पोस्टर्स लावणार आहोत की ज्याच्यामध्ये सगळ्या योजनांची त्यांना माहिती मिळेल. विशेष म्हणजे या योजना ग्रामीण भागासाठी आहेत. याच्यामध्ये फक्त पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही एवढी एकच योजना नाहीये, तर त्याच्याबरोबरच विशेष घटक योजना ही स्पेशली नवबौद्ध आणि अनुसूचित जातीच्या लोकांसाठी आहे की ज्याच्यामध्ये 50,000 रुपयापर्यंत आपण मदत करतो, कर्ज देतो आणि जास्तीत जास्त 10,000 रुपयापर्यंत त्याला अनुदान भेटतं आणि छोटे छोटे उद्योग याच्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतात. अगदी म्हणजे जसं वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याकडे वेगवेगळी फळं त्या सीझनला मिळतात, तर त्यापासून जे तयार होणारे पदार्थ आहेत त्यासाठी लागणारा जो मुळात जो पल्प म्हणतात तर तो कसा साठवून ठेवायचा, त्यापासून ते अगदी इतर आणखीन काही उद्योग आहेत तर ते सुद्धा जोडण्यासाठी म्हणजे अगदी जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरावर काम होतंच, पण हे कार्य करत असताना तिथे जिल्हास्तरीय आणि तालुका स्तरावर वेगवेगळी कार्यालये असतात तुमची, तर त्याच अनुषंगाने आणखी मला असं विचारावंसं वाटतं की हे सगळे उद्योग आहेतच, पण कृषी पर्यटन तर याविषयी सुद्धा सांगा. कृषी पर्यटन हा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या अधीनस्थ एखादा उद्योग नाहीयेत, परंतु त्याच्या मार्फत आपण शुद्ध गुळ लोकांना देणं, अच्छा गुळ उद्योग करणं, त्याच्याबरोबर मधमाशा पालन करणं, त्याच्याबरोबर कृषीशी संलग्न जे जे उद्योग आहेत ते खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मार्फत राबवले जातात. आणि कृषी पर्यटन हा अत्यंत चांगला उद्योग जरी असला तरी ग्रामीण भागाच्या आमच्या 196 उद्योग जे आहेत ते आमच्याकडे रजिस्टर उद्योग आहेत आणि त्या उद्योगांनाच फक्त खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत अनुदान दिलं जातं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाते. अच्छा, काही वेगवेगळे उपक्रम आहेत तर त्या उपक्रमांविषयी सुद्धा सांगा. खादी ग्रामोद्योग मंडळ योजना या आपण पाहिल्याच, पण त्याच्याबरोबरच सर्वसामान्य लोकांना एखाद्या गावातील खेड्यातील एखाद्या बेरोजगार तरुणाने एखादा उद्योग सुरू केला तर सगळ्यात मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा राहतो की त्याच्या मालाची विक्री कुठं करायची. आणि यासाठी सुद्धा आता नुकतेच आमच्याकडे जे सभापती आलेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक निर्णय घेतलेला आहे की खादीचा एक ब्रँड तयार करायचा आणि तो अत्यंत व्यवस्थितपणे लोकांपर्यंत न्यायचा आहे, जेणेकरून खादी ग्रामोद्योगाच्या मार्फत ज्या लोकांनी योजना घेतल्या, अनुदान घेतलं आणि त्या लोकांनी आपला माल जर तयार केला असेल तर त्याला चांगली आणि मोठी बाजारपेठ मिळावी. आता सध्या आपण बघत आहोत की जागतिकीकरणामुळे जगच एक कुटुंब झालेलं आहे आणि याच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील जे लोक चांगल्या पद्धतीनं शुद्ध पद्धतीनं काही व्यवसाय करत आहेत तर त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळावी हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यासाठी नुकतेच म्हणजे आता चालू आर्थिक वर्षात आम्ही 2 एक्झिबिशन्स 2 प्रदर्शनं मंत्रालयात भरवली, ज्याच्यामध्ये जूनमध्ये आणि ऑक्टोबरमध्ये भरवली आणि याच्यामध्ये 25 ते 30 आमचे वेगवेगळे उद्योजक सहभागी झाले. मला सांगायला आनंद वाटतो की एका प्रदर्शनामध्ये जवळपास 12 लाख रुपयाची पहिल्या प्रदर्शनामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये घेतलेल्या प्रदर्शनामध्ये 18 लाख रुपयाची विक्री 2 ते 3 दिवसाच्या प्रदर्शनामध्ये मंत्रालयाच्या परिसरात झाली. विशेष गोष्ट अशी आहे की मुंबईमध्ये जे जाणकार ग्राहक आहेत त्यांच्यापर्यंत खादी ग्रामोद्योग मंडळाच्या या ग्रामीण भागातील लोकांचे गोष्टी त्यांनी उत्पादित केलेला माल पोहोचला आणि या जाणकारांनी तो खरेदीही केला. त्याच्यामुळे असं मला वाटतं की या लोकांचा जर माल मोठ्या प्रमाणात खरेदी करायचा असेल, त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यायची असेल तर महाखादी असा एक ब्रँड पुढच्या काळात आम्ही अत्यंत व्यवस्थितपणे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने तो पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. हा एक आमचा अत्यंत चांगला उपक्रम आहे. दुसरं आहे की आज आपण बघतो की खादी याच्याबाबत माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री, माननीय उद्योग मंत्री, राज्यमंत्री हे सगळेच आपल्या राज्याचे देखील या सगळ्यांनाच हे प्रोत्साहन देत आहेत. खादीबाबत तर माननीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय की एक तरी खादीचा आपल्याकडे वस्त्र असावं जेणेकरून आपल्या स्वदेशीची, आपल्या खादीची त्याच्यामुळे मूल्य वाढेल आणि त्या अनुषंगाने आम्ही खादी प्रोत्साहन कार्यक्रमही सुरू केला आहे. आमच्याकडे अमरावतीमध्ये 130 अनुसूचित जातीच्या महिलांना सोलर चरखे आम्ही वाटप केलेत विशेष घटक योजनेअंतर्गत आणि याच्या माध्यमातून त्यांनी जी सूत कताई करतात या महिला घरीच आणि विशेष म्हणजे की उन्हामध्ये जाण्याच्या ऐवजी घरामध्ये बसून सावलीत हे सगळं काम करतात. त्यांनी तयार केलेल्या सुतापासून जे शर्ट्स बनवले जातात, त्यांनी तयार केलेल्या ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांना बाजारपेठ उपलब्ध होऊन औरंगाबाद, अमरावती, नांदेड, वाशिम, नंदुरबार या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही खादीचे विक्री केंद्र उभे केले होते आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण खादीला प्रोत्साहन आम्ही देत आहोत. ग्रामोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी
आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये समूह कार्यक्रम जी राज्य शासनाची औद्योगिक समूह विकास प्रकल्प किंवा समूह कार्यक्रम जो आहे ज्याला MSICDP असं म्हटलं जातं, महाराष्ट्र क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम, याच्यामध्ये सुद्धा आम्ही जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या समूहाचं त्या उद्योगांचं समूह करत आहोत आणि जेणेकरून त्यांना सामूहिक सुविधा केंद्र देणं सोयीचं होईल की ज्यामुळं ग्रामीण भागातील रोजगार वाचतील आणि त्यांच्या माध्यमातून ती खेडी ती गावं स्वयंपूर्ण होतील, जेणेकरून महात्मा गांधीजींनी जे स्वप्न पाहिलं होतं ग्रामस्वराज्याचं किंवा समृद्ध खेड्यांचं ते पूर्ण होणं सोपं होईल. म्हणून या सगळ्या गोष्टींना खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रोत्साहन देण्यात येतं. त्याशिवाय अजून एक उपक्रम आम्ही पुढच्या काळात राबवत आहोत की आम्ही ग्रामोद्योग मासिक हे सुरू करत आहोत. ग्रामोद्योग मासिकाच्या मार्फत वेगवेगळ्या उद्योजकांनी ज्यांनी अत्यंत जिद्दीनं चिकाटीनं अत्यंत ह्या सगळ्या जागतिकीकरणाच्या युगात सुद्धा आपले व्यवसाय टिकवून ठेवलेले आहेत आणि त्या व्यवसायांना प्रसिद्धी देण्याच्या हेतूने आम्ही ग्रामोद्योग मासिक सुरू करत आहोत आणि त्या मासिकाच्या मार्फतही जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करत आहोत. इतर जे आहेत रोजगार करणारे तर त्यांना सुद्धा त्यामुळे एक चालना मिळेल. अत्यंत एकदम चांगली चालना मिळू शकते त्यांना. खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात ते खरंच स्तुत्य आहेत. रोजगार जे आहे ते स्वयंपूर्ण करण्यासाठी, खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी हे अगदी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत आणि त्यासाठी तुमचं कार्य सुरूच आहे मंडळाचं. तर मला वाटतं हे खूप मोठं काम आहे आणि आज आपल्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये तुम्ही खूप छान तऱ्हेनं या सगळ्या मंडळाच्या उपक्रमांबद्दल सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आज आपण आमची माती आमची माणसं या आपल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांच्याशी आपण संवाद साधला आणि त्यांच्याकडनं जाणून घेतलं खादी व ग्रामोद्योग मंडळातून राबवले जाणारे जे विविध उपक्रम आहेत त्याविषयी.